पैठण येथे सेवा भारती तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी व महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान। सेवा भारती तर्फे पैठणला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने सेवा भारती, भारत विकास परिषद, आर्य चाणक्य विद्यामंदिर, इनर व्हील क्लब आणि संस्कृती संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला संपन्न झाली। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राम लोंढे, व्याख्यात्या डॉक्टर उर्मिला चाकूरकर, प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ परदेशी, विशेष उपस्थिती जिजाभाऊ मिसाळ व रावसाहेब नलभे आदींच्या शुभहस्ते भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कीर्ती अनिरुद्ध लोंढे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय अलका चन्ने यांनी करून दिला। एकतेचा व सामाजिक संदेश देणारे नाटिका आर्य चाणक्य विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केली। वैयक्तिक पद्म विलास खर्डेकर, अहिल्यागीत शिवराज धनुसरे यांनी सादर केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विषयी व्याख्यानाद्वारे त्यांच्या कार्याचा अमूल्य असा आढावा व आदर्श आपण जपला पाहिजे, जोपासला पाहिजे असे मत डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांनी दिले। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर राम लोंढे यांनी अहिल्यादेवी एक आदर्श राज्यकर्त्या होत्या, त्यांची ओळख आहे, त्यांनी संपूर्ण भारतात लोकाभिमुख कार्य करत धर्म संवर्धनाचे कार्य केले, त्या आपणास सदैव आदर्शवत आहेत असेही सांगितले। कार्यक्रमासाठी रेखाताई कुलकर्णी, अहिल्याबाई झारगड, किशोर चव्हाण, विजय चाटुपळे, डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल, नंदकिशोर मालानी, जुगलकिशोर लोहिया, वसंत गोरे, पंढरीनाथ फुलझळके, राखी धोकटे, वंदना लोंढे, सुभाष लोंढे, अनिरुद्ध लोंढे, भास्कर कुलकर्णी, सचिन सेवनकर, भाऊसाहेब बापकर, आशुतोष पानगे आदी समवेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उज्ज्वला कुटे मॅम यांनी केले। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजसह ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर।